असतो आणि त्याच्या अंगावरती पाणी टिपकत असतं. म्हणजे घर गळत आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि मग तो जोरात ओरडायला सुरुवात करतो, खरे खरे, अगं घर गळतंय ना, असं तो म्हणत ओरडत असतो. तेव्हा सगळेजण धावत येतात, कारण हे बाकीचे सगळे बाहेर आवरावर करत असतात आणि कला आणि अद्वैत आतल्या रूम मध्ये आराम करत असतो. आणि त्यावेळेस त्याचा ओरडणं ऐकून सगळेजण धावत येतात आणि अद्वैत म्हणतो इथे गळते. तेव्हा कला म्हणते एवढं काय झालं त्याच्यात, एवढी किंचाळायची गरज काय आहे? अद्वैत म्हणतो अगं गळतंय, मी तर झोपलोय, माझ्या अंगावर पाणी टिपकते. कला म्हणते की हो, होऊ शकतं ना, एवढं काय त्याच्यामध्ये, असं कला अद्वैतला बोलत असते. परंतु अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की काय सांगतेस तू हे? तेव्हा संगीता म्हणते अहो तिथे ना वरती पाण्याची टाकी आहे आणि मग त्याच्यामध्ये आता पाणी जास्त झालं आणि मग त्याच्यामध्ये कचरा साठलेला असतो ना, त्याच्यामुळे हे सगळं होतं, असं कला सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाचं असं म्हणणं असतं की एवढं काय त्याच्यामध्ये, घरच आहे ना, आता बघूया आपण करूया उपाय काहीतरी याच्यावरती. तेव्हा संगीता म्हणते जावई बापू तुम्ही ना काय करा माहितीये का, इथे खाली झोपा, मी तुम्हाला खाली अंथरून टाकून देते. तेव्हा कला म्हणते नाही ग, खाली कशाला, ते कसं वाटेल, द ग्रेट अद्वैत चांदेकर खाली जमिनीवर झोपणार, ही गोष्ट काही योग्य वाटत नाही. त्यापेक्षा ना आपण काही उपाय करत असतो ना, तसा उपाय करूया. तेव्हा संगीता म्हणते अगं कला काय बोलतेस तू हे, आणि जरा नीट बोल ना त्यांच्याशी, जावई आहेत ते आणि नवरा आहे तुझा, नवरा म्हणजे देव असतो माहिती आहे ना तुला. अद्वैत मात्र हे सगळं ऐकत असतो. त्याला खूप छान वाटत असतं, कारण